पंकजाताई उघडा डोळे बघा नीट. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 13 कोटींच्या ठिगळ्याच्या रस्त्यावर गुडघाभर भगदाड. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्यामार्फत पालवण चौक ते लिंबा गणेश रस्त्यावर 12 कोटी 75 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला. मात्र ठेकेदार कंपनीने निकृष्ट रस्ता काम केल्याने 2 वर्षातच रस्त्याचे 3 वाजल्याचे दिसत आहेत. महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी आणला, तर त्यातून ताईंच्या कार्यकर्त्यांनी निकृष्ट दर्जाची कामे करून निधी घशात घातला. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या तक्रारीनंतर रस्त्याला ठिगळ लावून थातुरमातुर डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. महायुती सर पालवण चौक भाळवणी मार्गे ते लिंबा गणेश हा 24 किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड या विभागामार्फत अंदाजे किंमत 13 कोटी रुपयांच्या खर्चातून केला असून हा रस्ता एमटी मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे थोरले बंधू मदन मस्के यांनी केलेला हा रस्ता असून 2 वर्षातून 3 वेळा डागडुजी करण्यात आली आहे. एमटी मस्के कन्स्ट्रक्शनचे खडी क्रॅशर याच रस्त्यावर असल्याचे आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला असून रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. सांगली डिजिटलसाठी नवनाथ आडे, बीड गेवराई. तत्कालीन ग्रामविकास मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या कालावधीमध्ये ग्रामविकास मंत्री असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी आणला. आपण या ठिकाणी उभे आहोत. लिंबा गणेश ते पालवण चौक 13 कोटी रुपयांचा रस्ता आहे आणि सध्याचे जे बीड जिल्हाध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र मस्के सर यांचे बंधू मदन मस्के एमटी कन्स्ट्रक्शन यांनी केलेला रोड आहे. 13 कोटी रुपयांचा ठिगळाचा हा रस्ता आहे. 2 वर्षामध्ये वारंवार हे करावं लागतं. आत्ताच काही दिवसापूर्वी दुरुस्ती केली या रस्त्यावर आपण पाहिलं. मात्र ह्या रस्त्याची ठिगळं बुजत असताना या रस्त्याच्या कडेला असलेला या ठिकाणी जर पाहिलं तर कमरा इतका खड्डा आहे. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर रात्री अपरात्री वाहनं या ठिकाणी येताना दुचाकी वाहनं याच्यामध्ये फसून अपघात होऊ शकतात, एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल संबंधित विभागानं घ्यायला पाहिजे आणि जर भविष्यकाळामध्ये या ठिकाणी अपघात होऊन जर दुर्दैवी घटना घडली तर संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.